कारंजा शेत शिवारात तुरीच्या गंजीला आग, शेतकरी महिलेचे 1 लाखाचे नुकसान। बाळापूर तालुक्यातील कारंजा शेत शिवारात 1.5 एकरातील तुरीची गंजी जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे। त्यामुळे निंबा फाटा येथील शेतकरी महिला यमुनाबाई थोरात यांचे जवळपास अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। ही घटना रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास घडली। बाळापूर तालुक्यात आधीच आसमानी व सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे। त्यातच ग्रामीण भागात शेतमाल जाळण्याच्या घटना वाढत आहेत। अशातच बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथील रहिवासी उदय थोरात यांचे कारंजा शेत शिवारात गट नंबर 272 मध्ये 1.5 एकर कोरडवाहू शेत आहे। ते शेत त्यांची बहीण यमुनाबाई थोरात ह्या अनेक वर्षांपासून करतात। यमुनाबाई यांना त्यांच्या पतीने सोडून दिल्याने त्या भावाकडेच राहतात व आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्या शेती देखील करतात। मागील आठवड्यात त्यांनी 1.5 एकरातील तुरीची कापणी करून तुरीची गंजी करून शेतात ठेवली होती। मात्र रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री 7:30 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या तुरीच्या गंजीला आग लावली। त्यामुळे त्यांच्या 1.5 एकरातील अंदाजे 1 लाख रुपयांची तूर जळून राख झाली असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी महिला यमुनाबाई यांनी केली आहे। या घटनेची माहिती त्यांनी उरळ पोलिसांना दिली असता उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाळ ढोले यांनी रात्रीच घटनास्थळ गाठून घटनेची पाहणी केली व सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला, अशी माहिती नातेवाईक गणेश कदम यांनी दिली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।